वेलकम टू न्यू डे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. हा आजचा व्हिडिओ फक्त एवढ्याच कारणासाठी करतोय की येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एक बिग बजेट फिल्म आपल्यासाठी येत आहे. तिचं नाव आहे छावा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित येणारी फिल्म म्हणजे बिग बजेट फिल्म आहे. साधारणपणे 4 ते 5 वर्षापासून ही फिल्म बनवण्याचा प्रयत्न आहे आणि ही फिल्म बनवून आता तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना एक विनंती असेल की ही जी मूवी आहे ही मूवी आपण सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघावी. याचं कारण असं आहे की आजपर्यंत अनेक ज्या फिल्म्स तयार झाल्या त्यातल्या ज्या काही बॉलिवूडच्या फिल्म्स होत्या ज्या प्रेमावरच्या आधारित होत्या, त्याच्यामध्ये एक हिरो असतो, एक हिरोईन असते आणि मग त्यांच्यामध्ये एक विलन असतो, मग ती फायटिंग होते आणि ती फायटिंग असते ती फक्त आणि फक्त एका प्रेयसी मिळवण्यासाठी म्हणून. पण ही जी फिल्म आहे ती स्वराज्यावर आधारित आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलेलं आहे त्यांचा जो देहत्याग आहे हा त्याग स्वराज्यासाठी होता, धर्म टिकवण्यासाठी होता. असं म्हणतात ना की जगावं कसं हे शिवाजी महाराजांकडून शिकावं, पण मरावं कसं हे मात्र संभाजी महाराजांकडून शिकावं, अशी ही फिल्म आहे. आणि ही फिल्म का सांगावं लागतंय, कारण अनेक असे लोक आहेत, अनेक असे म्हणजे आपण ज्या काही फिल्म बघतो त्या पायरसी करून किंवा कुठून तरी मोबाईलमधून अशा आपल्याकडे आलेल्या असतात आणि ते आपण त्या मोबाईलवर वॉच करतो, टी व्हीवर करतो. आणि हा तर बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू जरी विचार केला तर ही एक गोष्ट असू शकते. पण आपल्या स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिलंय त्या महाराजांची मूवी थिएटरमध्ये जाऊनच बघावी. आणि जर का आपण मोबाईलवर बघत असाल किंवा कुठून तरी आपल्याकडे आली म्हणून बघत असाल तर ही एक प्रकारची फितुरीच आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा. आणि बस आता ही जी फिल्म आहे, आता या बघा, आता हे मी बुकिंग करत होतो. बुकिंग करताना ह्या ज्या अनेक फिल्म्स आहेत, पुष्पा 2 असेल, स्काय फोर्स असेल किंवा हे काय काय वेगवेगळ्या फिल्म्स येत आहेत, या ज्या फिल्म्स आहेत याच्यापेक्षा आपली जी फिल्म आहे जी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघावी. आता याचे रेट्स काय काय आहेत हे पण आपण बघूया, मी तुम्हाला सांगतोय. आणि त्याप्रमाणे हा जो ट्रेलर आहे हा ट्रेलर पण अतिशय दिमागदार आहे आणि अंगावरती काटा उभा करणारा आहे. लोडिंग होतंय. सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुकुट, रायगड, महाराजांचा अभिषेक, अशी एक जबरदस्त अशी दृश्य, लढाईचं दृश्य, संभाजी महाराजांची एंट्री आणि अनेक जे फाईट सीन असतील ते सगळेच्या सगळे आपण जे ट्रेलरमध्ये बघितलेलं आहे ते बघून अक्षरशः मनामध्ये असं वाटलं की शक्यतो व्यक्तिगतरित्या मला सांगाल तर मी फिल्म बघायला थिएटरमध्ये कधी जात नसतो. याचं कारण असं असतं की ते जे आपल्याकडच्या ज्या फिल्म्स आहेत त्या हिरोईन असणार, हिरो असणार आणि ते विलन असणार, त्याच्यामध्ये बघायला अजिबात मजा वाटत नाही. पण ही फिल्म बाकी अशी आहे की त्या क्षणाची वाट बघत आहे की ती फिल्म कधी लागते आणि आम्ही कधी थिएटरमध्ये जातो. तर आता हे जे मी बुकिंग करतोय याच्यामध्ये 2D, 4DX आणि IMAX 2D हे बघू शकता. हे काय प्रकार असतो आपल्याला माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. एक तर 2D, 4DX अँड IMAX 2D असे 3 प्रकारचे फॉर्मॅट्स आहेत. आता 3D वगैरे तर माहिती आहे, कदाचित त्याच्या पुढचा फॉर्मॅट असेल. बुक तिकीटमध्ये गेलो आहे, 2D बुक केलं आहे, तारीख टाकलेली आहे 15 आणि मिराज सिनेमाज, सिनेपोलिस, PVR अशा स्वरूपामध्ये वेगवेगळे टायमिंग्स ओपन होत आहेत. बरेचसे तिकीट्स बुकिंग झालेले आहेत. आता सकाळी 9च्या शोचं तिकीट बघूया आपण. एवढ्या सीट बुक आहेत आपण बघू शकता. 50% सीट ऑलरेडी बुक झालेले आहेत सकाळी 9चा असून सुद्धा. त्याच्यानंतर संध्याकाळी 6:45चा बघूया. 80 ते 90% तिकीट बुकिंग झालं. आता हे बघू शकता, मी 2 तिकीट बुक करायचं म्हटलं तर 840 रुपये
इतकी प्राईज आहे दुपारी 1:20च्या शोला. तेच जर का 12-15चा शो घेतला PVR मॉलमध्ये तर 440 रुपये म्हणजे 220 रुपये एकाचं तिकीट असेल. साधारणपणे ही जी तिकीट्स आहेत ही जी तिकीट बघितली तर 220 रुपये ते 500 रुपयापर्यंत याची रेंज आहे वेगवेगळ्या टायमिंगप्रमाणे. मंडळी एक लक्षात घ्या की आपण ही मूवी का बघायची, तर ही मूवी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित, त्यांच्या बलिदानावर आधारित असलेली मूवी आहे. तर घरच्या घरी मी एक छोटंसं नॉलेज चेक घेणार आहे, कारण इतक्या मोठ्या गोष्टी असतात, इतके मोठे महापुरुष असतात, तर यांच्याविषयी आपल्याला फार कमी माहिती असतं. आता मी प्राजक्ताला विचारतोय की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण सगळ्यांना इतिहासामध्ये माहिती आहे आणि महाराज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, हृदयामध्ये आहेत. आणि शिवजयंती आपण दरवर्षी साजरी करतो. 19 फेब्रुवारीला आहे. 3 शिवजयंती साजरी होतात आणि म्हणजे जिकडे तिकडे शिवाजी महाराजांचा पण शिवाजी महाराजांबद्दल ऐकलेलं आहे, पण संभाजी महाराजांच्या बद्दल काय माहिती आहे? तितकंच माहिती नाही. काही प्रमाणात त्यांचं म्हणजे ते पकडले कुठे गेले वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी माहिती, किंवा त्यांच्या पत्नीचं नाव, काही गोष्टी माहिती. म्हणजे सिरियलच्या माध्यमातून असेल किंवा जे आपण बघत होतो त्याच्या माध्यमातून थोडंफार माहिती आहे संभाजी महाराजांबद्दल. इतकं काही त्यांच्यावर अशी कुठली पुस्तकं वगैरे तितक्या प्रमाणात आलेली नाही. एक छावा कादंबरी सोडली, अजून काही ठराविक जर सोडलं तर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल जे आपण वारंवार ऐकतो, तसं छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल तेवढं इतिहासामध्ये वारंवार उल्लेख केला जात नाही. किंवा काही ठिकाणी म्हणाल तर महाराजांबद्दल म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही ठिकाणी चुकीचा उल्लेख देखील आहे. हे खरं तर करेक्ट करण्याची आजपर्यंत गरज होती, पण ते करेक्ट केलं गेलं नाही. याचं एक आयुष्यभर प्रत्येकाला दुःख राहील, कारण इतकी मोठी दिगंत कीर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराज, ज्यांनी 200 लढाया लढल्या किंवा 200पेक्षा जास्त लढाया लढल्या आणि त्याच्यातली एकही लढाई ते हारले नाहीत. तर तू काय सांगशील प्राजक्ता आता या मूवी बद्दल, किंवा जी लोक पायरसी करतात, मूवी चोरून बघतात, त्यांच्यासाठी काय सांगशील? आणि 14 फेब्रुवारीच्या दिवशी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रिलीज होते, त्याविषयी काय सांगशील? एक तर पायरस करून म्हणजे चोरून, किंवा आपण मोबाईलवर बघतो, किंवा आता ऍप आलेत बरेच, झी5 अमुक त्याच्यावर बघतो. तसं न बघता ज्या व्यक्तीने आपल्या स्वराज्यासाठी आपला जीव गमावला, बलिदान दिलं, त्या व्यक्तीसाठी आपण 200-400 रुपये तर खर्च नक्की करू शकतो ते बघण्यासाठी. बरोबर, नक्कीच. त्यामुळे एक तर ते करा, आणि सेकंड म्हणजे हा मूवी 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रिलीज होतो. त्यामुळे बरीच मंडळी व्हॅलेंटाईन डे मध्ये मशगूल असणार आहेत. पण तसं न करता तुम्ही पहिला जाऊन मूवी बघा आणि नंतर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा असेल तर तुम्ही करू शकता. बरोबर, कारण आपण त्याच्यावर कोणावर बंधन आणू शकत नाही, किंवा करू नका असं म्हणू. आणि मित्रांनो, 32व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान द्यावं लागलं. काय म्हणू शकतो, तरुण होते ते तारुण्य भोगण्याचं वय, अनुभवण्याचं वय. या वयामध्ये महाराजांवर इतकी वाईट वेळ आली. खरं तर त्यांना अजून 10-20 वर्ष आयुष्य मिळालं असतं तर आपल्या स्वराज्याचं काय झालं असतं, कुठे स्वराज्य गेलं असतं, सोनं झालं असतं. हा विचार करा. हा विचार म्हणजे त्यासाठी 2-3 तास तर आपण नक्की देऊ शकतो. महाराजांवरचा मूवी छत्रपती संभाजी महाराजांनी काय काय केलं त्याविषयीचा मूवी आहे. आपण सगळ्यांनी जाऊन तो मूवी थिएटरमध्ये बघायचा आहे, हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आवाहन आहे. पटत असेल तर एक छोटीशी कमेंट करा, या व्हिडिओला लाईक करा. आपण भेटणार आहोत पुढच्या ब्लॉग मध्ये, जो छावा मूवीचा ब्लॉग असणार आहे. आणि व्हेरी एक्सायटेड आहोत आम्ही दोघे पण. तर मूवी बघताना काय फिलिंग होतं, त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर काय वाटलं, या सगळ्याचा आपण इव्हॅल्युएशन करणार आहोत. त्याच्यानंतर त्या दिवस आपण एक फेस्टिवल सारखा साजरा करणार आहोत. तर आपण भेटूया त्या ब्लॉग मध्ये. एक मिनिट, आणि बाकी हिंदी पिक्चर वगैरे आपण अगदी मुलाबाळांना घेऊन जाऊन बघतो, पण तसं तो बघताच, पण हा पिक्चर मुलाबाळांना नक्की दाखवा. बरोबर, कारण त्यांना स्वराज्य नक्की कळेल. बरोबर. आणि त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी असतात की त्या मुलांच्या डोळ्यांना नाही दिसल्या पाहिजेत, त्या सुद्धा आपण पालकांसोबत जाऊन बघतो.
किंवा मुलं सुद्धा बघतात पालकांसोबत. त्याच्यामुळेच आत्ता जे मध्ये एका सोशल मीडियावरच्या चांगल्या इन्फ्लुएन्सरने जे त्याच्याकडून जे वाक्य आलंय आई वडिलांविषयी, आता या व्लॉग मध्ये मी बोलत नाहीये, पण एका इन्फ्लुएन्सर कडून अशा गोष्टीची अपेक्षा नाहीये. जर तो असं काही बोलत असेल तो इन्फ्लुएन्सर कसला, तो इन्फ्लुएन्सर होऊ शकत नाही. कारण संपूर्ण जगासमोर त्याने आपल्या संस्कृतीची निंदा केलेली आहे आई वडिलांविषयी बोलून. सो व्हॉट एव्हर ह्याविषयी किती बोलणार तेवढं कमीच आहे. प्लीज वॉच दिस मूवी इन थिएटर. थिएटर ओनली. थँक्यू. बाय बाय.